थोडे खाली घ्या की माहिती। ठीक आहे रोल का राजभवनावरती तुम्ही दाखल झाला होता, तर गेल्या काही दिवसांपासून मंत्र्यांची जी काही वक्तव्य समोर येतात त्याच्यावर अनेक आमदार नेते यांची सगळ्यांची तक्रारी घेऊन तुम्ही आज महत्वाचा जो ऐरणीवरचा मुद्दा होता तो हनी ट्रॅप आणि हनी ट्रॅपशी संबंधित असणारे लोक यांची चौकशी झाली पाहिजे। ज्या पद्धतीचे आरोप प्रत्यारोप होत आहेत त्यामध्ये प्रफुल्ल लोढाची अटक झालेली आहे, मात्र प्रफुल्ल लोढाकडून अनेक माहिती अजून येणं बाकी आहे। सो कदाचित त्याच्या जीविताला सुद्धा धोका पोहोचू शकतो, त्यामुळे त्याच्या सुरक्षिततेचा सुद्धा विचार झाला पाहिजे। एक महत्वाचा मुद्दा की जर राज्याच्या गृहमंत्र्याच्याच नावे डान्स बार असेल आणि तो आईच्या नावे डान्स बार चालवला जातोय, ज्या डान्स बारवर आतापर्यंत तब्बल 3 वेळा रेड पडलेली आहे, तर असा डान्स बार ज्याच्या नावे आहे तो माणूस गृहमंत्री पदावर कसा राहू शकेल। एकीकडे राज्याचे गृहमंत्री स्वर्गीय आर पाटील साहेबांनी डान्स बार बंद केले होते आणि हे नवे गृहराज्यमंत्री की ज्यांच्या आईच्या नावे डान्स बार आहे, तर अशा व्यक्तीला मंत्रिपदावर राहण्याचा अधिकार नाहीये। माणिकराव कोकाटे सारख्या व्यक्तींनी ज्या पद्धतीची इररिस्पेक्टिव्ह वक्तव्य ही महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांबद्दल केलेली आहेत किंवा विधिमंडळात रमी खेळणं केलं आहे, हे अत्यंत वाईट आहे। सो त्यांच्याही संदर्भाने चर्चा झाली। हॉटेल वीट्स आणि करोडो रुपयाची कॅशबॅकचा व्हिडिओ आणि सातत्याने अत्यंत उर्मटपणाची विधानं, बेताल बेशिस्त असं वागणं असणारे मंत्री संजय शिरसाट यांचा पायउतार होणं गरजेचं आहे, याही संदर्भाने चर्चा झाली। योगेश कदम, संजय शिरसाट या लोकांच्या संबंधाने असणारे अनेक कागदपत्र आणि पुरावे, फार मोठी फाईल, पेनड्राईव्ह सकटची आणि काही हनी ट्रॅपशी संबंधित अशी एक मोठा दस्तावेज आज आमचे नेते सन्माननीय अनिल परब साहेबांनी माननीय महामहिम राज्यपाल महोदयांना सुपूर्द केलेला आहे। यासोबतच विशेष हक्कभंग अधिकार नोटिशीच्या निमित्ताने ज्या 8 क्राईम ब्रँचच्या पोलीस अधिकाऱ्यांनी माझ्या घरी येऊन एक दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला, त्यांची सुद्धा चौकशी व्हावी या संदर्भाने मी मागणी केलेली आहे आणि त्यांची नावं आणि त्याचे डिटेल्स मी त्यांच्या समोर ठेवलेले आहेत। याच मध्ये मंत्री नितेश राणे यांची ही तक्रार आणि महत्वाचं म्हणजे संदीपान भुमरे यांची ही तक्रार या निमित्ताने झालेली आहे। संजय गायकवाड मारहाण प्रकरण आणि विधिमंडळातील झालेलं गँगवॉर सदृश्य मारहाण प्रकरण या सगळ्यांमध्ये विधिमंडळाची अप्रतिष्ठा होते। सबब अशा लोकप्रतिनिधींना समज द्यावी, किंबहुना आपण ऑनरेबल चीफ मिनिस्टर यांच्याशी सुद्धा या संदर्भाने बोलावं आणि यावर महामहिम राज्यपाल महोदयांनी सांगितलं की होय, वेगवेगळे न्यूज पेपर्स आणि चॅनल्सच्या माध्यमातून मला या सगळ्या गोष्टी अवेअर्ड आहे, मला या गोष्टींची माहिती मिळालेली आहे। निश्चितपणे महाराष्ट्राची गौरव गरिमा राखणे हे राज्यपाल म्हणून माझे सुद्धा कर्तव्य आहे आणि मी या संदर्भाने सन्माननीय मुख्यमंत्र्यांशी जे काही आपण रमी प्रकरण सांगताय किंवा डान्सबार प्रकरण सांगताय किंवा जे बेहिशोबी मालमत्ता शिरसाटचं प्रकरण सांगताय, या संबंधाने मी माननीय मुख्यमंत्र्यांशी मी यावर नक्कीच चर्चा करेल आणि मी आपल्याला अत्यंत गांभीर्यानं नमूद करेन की माझं त्यांच्याशी मुख्यमंत्र्यांशी एवढी यादी दिलेली आहे, त्यात राजीनामा कोणाचा मागितला? कारण एवढी मोठी यादी तुम्ही 7-8 जणांची आमचा राजीनामा क्रम जो प्रथम प्राधान्याने आहे तो आहे मंत्री योगेश कदम, मंत्री गिरीश महाजन, कारण हनी ट्रॅप आणि या सगळ्या संदर्भात वारंवार त्यांचं नाव येतं, तर ते काय येतंय ते त्याचं स्पष्टीकरण अजून मिळत नाही। नेमकं काय त्याची चौकशी झाली पाहिजे, निष्पक्ष झाली पाहिजे। सो मंत्री योगेश कदम, मंत्री गिरीश महाजन, मंत्री संजय शिरसाट, मंत्री माणिकराव कोकाटे, मंत्री संदीपान भुमरे, मंत्री नितेश राणे या लोकांच्या राजीनाम्याची मागणी आम्ही थेट पद्धतीने केलेली आहे। योगेश कदम यांची पाठराखण जी आहे ती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेली आहे, मी तुझ्या पाठीशी आहे, घाबरू नकोस असं त्यांनी काल म्हटलं। बघा, योगेश कदमांची पाठराखण करताना त्यांच्या वडिलांनी पण पाठराखण केल्याचं बघितलं, पण मी ते समजू शकते। आपला तो बबड्या असतो, त्यामुळे बबड्याच्या बाबाला वाटेल की बबड्या वाचला पाहिजे, पण बबड्या आणि बबड्याच्या बाबांनी जी तक्रार बबड्याच्या बाबाचे नेते असणाऱ्या शिंदे साहेबांकडे केली आहे, तर शिंदे साहेबही हे जाणतात की या राज्यामध्ये डान्स बार बंद करण्यासाठी स्वर्गीय आर पाटील साहेबांनी काय मेहनत घेतली होती आणि गृहराज्यमंत्री पदाचा एक मोठा मैलाचा दगड त्यांनी रोवून ठेवलेला होता। मात्र आत्ता जे काही चाललंय बबड्या आणि बबड्याचा बाबा, त्यामुळे या दोघांचीही गच्छंती होणं अत्यंत गरजेचं आहे आणि मला खात्री आहे
की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी त्या संबंधाने निश्चित गांभीर्याने चर्चा करतील. खरं तर त्यांच्याही खात्याच्या आता मला वाटतं अधिकाऱ्यांच्या चर्चा आणि चौकशा चालू आहेत. मुख्यमंत्र्यांकडून ऍक्शन दिसत नाहीये, मुख्यमंत्र्यांकडून ऍक्शन दिसत नाहीये, मात्र तुम्ही राज्यपालांच्या संजय शिरसाटांचं नाव मी 3 वेळा घेतलं. संजय शिरसाटांचं नाव हे आमच्या यादीमध्ये 3ऱ्या क्रमांकाचं नाव संजय शिरसाटांचंच आहे. पहिले योगेश कदम, दुसरे गिरीश महाजन, तिसरे संजय शिरसाट. भेट घेतलेली आहे. वाटतं का राज्यपालांकडून तुम्हाला न्याय मिळेल? राज्यपालांकडून न्याय मिळेल असं वाटतं का? समोर आलेलं आहे. खडसे यांचे जे जावई होते ते मद्यपान केल्याचं उघड जे आहे ते अहवालात समोर आलं. नाही, एक लक्षात घ्या, त्यांनी मद्यपान केलं. मद्यपान करणं गुन्हा आहे असं काही असायचं कारण नाही. मद्यपान करणं जर गुन्हा असेल तर मद्य विक्रीचा निर्णय शासनाचा आहे. मग शासनाने काय करत आहे? मुळात एका हाऊस पार्टीला रेव पार्टीचा बनाव करून त्याला रेव पार्टीचं स्वरूप देणं हे चूक आहे. ज्या पद्धतीची ही रेड झाली आहे त्याची सगळी जर क्रोनॉलॉजी समजून घेतली तर आपल्या लक्षात येईल की संजय राऊत साहेब आधी आरोप करत होते, मग संजय राऊत साहेबांवरती जेल कारवाई झाली. नवाब मलिकांनी असे आरोप केले, नवाब मलिकांवर कारवाई झाली. आता एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यामध्ये कोल्ड वॉर रंगलेला आहे. या कोल्ड वॉरची अनेक उत्तरं अजूनही महाजनांनी दिलेली नाहीत. महाजनांना जे प्रश्न विचारले होते की हॉटेल ट्रायडंटमध्ये आपण प्रफुल्ल लोढाला भेटायला गेला होतात का, गेलात तर का गेलात, आपलं असं काय नेमकं काम होतं, आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अजूनही गिरीश महाजनांनी दिलेली नाहीत. उलट पक्षी 4 दिवस मौन बाळगणाऱ्या गिरीश महाजनांनी काल ज्या तत्परतेने पत्रकार परिषद घेण्याचा प्रयत्न केला हे अत्यंत वाईट. महायुतीने प्लॅन बी तयार केला. महायुतीने प्लॅन बी तयार केलाय. प्लॅन बी मध्ये जर ठाकरे बंधू एकत्र आले तर महायुती काही महत्वाच्या महापालिकेच्या जागा बघा, महायुती ही 24/7 राजकारणाचा विचार करणारी आहे. कालचा दिवस आमच्यासाठी राजकारणाचा विचार करणारा नाही, तर आमच्या नेत्याच्या वाढदिवसाचा होता. यामध्ये सन्मान्य मनसे प्रमुखांनी येऊन शुभेच्छा देणं हा एक दुग्ध शर्करा दुधात साखर पडण्याचा योग होता. कालचा सोहळा हा अत्यंत कौटुंबिक सोहळा होता. आम्ही त्याला पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन बघतो आणि मला असं वाटतं की या सगळ्या संबंधाने आमचे नेते सन्मान्य अंबादास दानवे साहेब आलेले आहेत आणि दानवे साहेब लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.